पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारू दारू प्राशन केल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। आता मी पुणे परिसरामध्ये असणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असणाऱ्या दापोडीमधील फुगेवाडी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी मागे जो फलक लावलेला आहे शिव तुफान मित्रमंडळ, त्या ठिकाणी सुद्धा 2 जणांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता या ठिकाणी जी आहे लावण्यात आलेली आहे। खरं तर अनेक दिवसांपासून या ठिकाणी विषारू दारू विकल्या जात होती असा आरोप जो आहे येथील नागरिकांकडून केला जातोय। खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर पुण्यामध्ये 5 जणांचा विषारू दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेला आहे। या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या संतापाची जी आहे ती भावना आहे। काकू, काय सांगाल, इथे लोकांचा मृत्यू झालेला आहे, काय कारण आहे, कशामुळे झालेला आहे मृत्यू? दारूमुळे झाले। कारण का जेवढे जेवढे दारू पिलेत ना तेवढे तेवढे मृत्युमुखी पडले। आणि हे पोरं आता जे 2 पडलेले आहेत ना, मेलेले आहेत ना, त्या पोरांचे अजून लग्न सुद्धा झालेलं नाही। आणि असे मेलेले आहेत की त्यांच्या लहान लहान पोर आहेत घरामध्ये, आणि आता त्यांचं घरामध्ये कमवणारं कुणी नाही। काकू, किती दिवसापासून अशा पद्धतीने इथं विषारी दारू विकली जात होती? ते काय सांगू नाही शकत। कालपासून हा प्रकार, काल 11 वाजल्यापासून जास्त घडलाय। किती लोक इथं दगावलेले आहेत? 12 लोक। आता एकाला नेलंय ब्रिज खालनं, आता एकाला नेलंय दवाखान्यामध्ये। ज्यावेळेस दारू पिल्याच्या नंतर कशा पद्धतीच्या लोकांना हा त्रास होत होता, काय होत होतं नेमकं? त्यांचे डोळे जात होते, म्हणजे दिसायचं कमी झालं, तोंडाला फेस आला। प्रत्येकाचं एकच कारण आहे, एकच कारण आहे प्रत्येक जण। काय हे अशा पद्धतीचे धंदे बंद झाले पाहिजे, इथं कष्ट करून व्हायलाच पाहिजे धंदे, हे बंद व्हायलाच पाहिजे। प्रत्येकाच्या घराचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागला या धंद्यांमुळे। आज त्या लहान लहान लेकरांनी काय करायचं? बारीक बारीक पोर आहेत घरामध्ये, एक एक जणांचे हे मेलेले आहेत ना, जास्त वयस्कर कुणीच नाहीये, सगळे जवान पोर आहेत, 30, 35, 40 वर्षाच्या आतले आहेत सगळे। ताई, 8 जणांना या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, काय कारवाई झाली पाहिजे? कारण इथं पाहिलं तर घरातले कर्ते पुरुष जे आहेत ते गेलेले आहेत। काही नाही, एकच कारण आहे, प्रत्येकाचं दारू पिऊन फेस येतोय, जात आहेत जवान मुलं वारली, कारवाई झाली पाहिजे, बस एवढंच, बाकी काही नाही। कारण 8 जण म्हणजे पिंपरी चिंचवड फुगेवाडी परिसरामध्ये जर पाहिलं तर 8 जणांचा 7 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यामध्ये सुद्धा 5 जणांचा मृत्यू झालाय। केवळ कारण एकच सांगितलं जातं की विषारू दारू प्राशन केल्यामुळे यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? कारण जर पाहिलं तर करून खाणारा सगळा हा भाग आहे। दारू बंदच झाली पाहिजे, एवढंच कारण। दारूबंदी, त्यांच्या घरांना पण त्यांनी काहीतरी जबाबदारी त्यांची भरपाई द्यायला पाहिजे। त्यांनी भरपाई द्यायची, त्यांची सगळा खर्च त्यांनीच करायचा त्यांचा, आणि दारू बंदच झाली पाहिजे। खर्च त्यांनीच द्यायचा, जे मेलेत ना, ज्यांची दारू पिली त्यांनीच द्यायचा। म्हणजे इथून जर पाहिलं तर काही हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहेत, पोलिस सुद्धा या प्रकरणाची काही दखल, अशा पद्धतीने अवैध धंदे सुरू आहेत। घेतात ना पोलीस दखल, असं नाही घेतात ना पोलीस, असं कसं नाही घेणार ना, रात्रभर पोलीस इथे आहेत। नाही, यापूर्वी जर अशा पद्धतीने पोलिसांनी वेळीच रोखलं असतं तर झालं ना असं, पहिल्यांदाच झालं असं। मग आता झाल्यामुळे सगळेच हे झाले ना, आता झालंय असं, म्हणून ते धंदाच बंद झाला पाहिजे, दारूचा धंदा बंद झाला पाहिजे, पैसे भेटले पाहिजे। हे बघा, त्या मुलाचा भाऊ येतो, ते दोघच भाऊ आहे, आणि त्यांच्या घरात 4 महिला आहेत, कसं सांभाळणार ते? वडील नाही, कोण नाही, कसं सांभाळणार ते? त्यांना नाही मिळालंच पाहिजे, बाकी काय नाही सांगू शकत। त्यांना नाही मिळाला पाहिजे, बाकी काय नाही सांगू शकत। आपण बघतोय की या ठिकाणचा जो परिसर आहे, अर्थात फुगेवाडीचा जो परिसर आहे, त्या ठिकाणी विषारी दारू प्राशन केल्यामुळं जवळपास 8 जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। खरं तर ही जी विषारू दारू आहे ती आधीच बंद व्हायला पाहिजे होती, असं मागणी जी आहे येथील स्थानिक करताना पाहायला मिळतात। खरं तर ज्या ठिकाणी ही दारू विकली जात होती त्या ठिकाणी सुद्धा आता आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, या भागामध्ये जवळपास 12 जणांचा ही विषारू दारू प्राशन केल्यामुळे जो आहे तो मृत्यू झालेला आहे। खरं तर याच भागामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणचा जो परिसर आहे, या ठिकाणी जी आहे ती दारू विकली जात होती असा आरोप जो आहे येथील स्थानिक करताना पाहायला मिळतात। खरं तर वेळीच प्रशासनानं या बाबतीमध्ये जर योग्य दखल घेतली असती तर कुठेतरी अशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते थांबलं असतं। कारण जर पाहिलं तर या घरामधील जे या ठिकाणचे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या घरामधील कर्ते पुरुष गेलेले आहेत, त्यामुळे यांच्या घरात मोठ्या प्रमाणामध्ये शोककळा सुद्धा पाहायला मिळते। खरं तर सकाळपासूनच जर पाहिलं तर पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, त्या ठिकाणी जे नागरिक आहेत ते नागरिक विषारू दारू प्राशन केल्यामुळे 12 जणांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळालेलं होतं। खरं तर पुण्यातला जो
परिसर आहे, हडपसर भाग आहे किंवा पिंपरी चिंचवड मधला जो दापोडीच्या शेजारचा जो भाग आहे, त्या भागामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये सकाळपासून 7 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे असं सांगितलं जात आहे. खरं तर अत्यंत गंभीर अशी बाब या ठिकाणी जी आहे ती घडलेली आहे. खरं तर या ठिकाणी दारूचा जो आहे तो गुत्ता चालवला जात होता आणि त्या ठिकाणी दारू प्राशन केल्यामुळे या ठिकाणी जे आहेत नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तैनात जे आहे ते करण्यात आलेले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा पद्धतीचं जे कृत्य आहे ते घडलेलं आहे. विषारू दारू प्राशन केल्यामुळे 8 जणांचा जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो मृत्यू झालेला आहे. अर्थात हेच ते घर आहे त्या ठिकाणी खरं तर पाहिलं तर या ठिकाणचा जो परिसर आहे या ठिकाणी याच इथून जे आहे ती विषारू दारू जी आहे ती विकली जात होती आणि फुगेवाडीचा हा जो भाग आहे तो अत्यंत कष्टकरी भाग आहे आणि त्या कष्टकरी भागामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी विषारू दारू प्राशन केल्यामुळं या फुगेवाडी परिसरामधील दापोडी परिसरामधील जे आजूबाजूचे कामगार वर्ग आहे त्यामध्ये जवळपास 7 जणांचा यामध्ये दुःखद जो आहे तो मृत्यू झालेला आहे. खरं तर अत्यंत गंभीर बाब म्हणावी लागेल. या प्रकरणाची जी आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत एक प्रकारे ही हत्याच म्हणावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे आणि या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेलं होतं. आत्ताच जर पाहिलं तर मावळचे जे खासदार आहे श्रीरंग बारणे यांनी दापोडी पोलीस स्टेशनला भेट घेऊन पोलीस असतील किंवा त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम असेल किंवा इतर जे उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना सुद्धा दिलेल्या होत्या. या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आता कठोर कारवाई करायला पोलिसांनी सुरुवात केलेली आहे. परंतु हा सगळा जो विषारू दारू प्राशन केल्यामुळे जे नागरिकांचे जे मृत्यू झालेले आहेत याला नेमकं जबाबदार कोण आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.